महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक आठवडा झालाय तरी अनेक प्रश्नांचा गुंता अद्यापही सुटलेला नाहीये। मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जात आहे, पण अनेक इच्छुक असल्यामुळे भाजपचं नाव ठरत नसावं असं विधान संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। गृह आणि महसूल या दोन्ही खात्यांवरून देखील पेच असल्याचं सांगितलं जात आहे। पाहूया। अनेक दशकांनंतर इतकं प्रचंड बहुमत मिळूनही महाराष्ट्रात अद्यापही सरकार स्थापन होऊ शकलं नाही। मुख्यमंत्री पदासाठी नाव समोर येत असलं तरी अजूनही अधिकृत घोषणेची प्रतीक्षाच आहे। त्यात शिंदेंची शिवसेना बड्या मंत्रिपदासाठी अडून बसल्यामुळे इतर खात्यांचा पेच वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला। 26 नोव्हेंबरला गेल्या सरकारची मुदत संपल्यानं त्याच दिवशी नवं सरकार बनणं अपेक्षित होतं। मात्र निकालाला आठवडा उलटूनही अद्याप राज्यात नवं सरकार स्थापन झालेलं नाही। इतकं मोठं बहुमत असून पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे भाजपकडून सुद्धा जाहीर करण्यात आलेलं नाहीये। लास्ट मोमेंटला जाहीर होईल किंवा न जाहीर होण्यामागची कारण नेमकी तुम्हाला काय वाटतं? नाही, याबद्दलचं मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही, कारण की हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे। वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यांना त्यांच्या असलेल्या काही अडचणी असतील, अनेक लोक त्यांच्याकडे इच्छुक असतील, त्यातून एक चॉईस करणं ही थोडी कसरत असते आणि कसरतीचा भाग म्हणून हा त्यांना जो वेळ लागतोय तो योग्य आहे आणि त्याच्यावर आम्ही आता काही बोलणं मला वाटतं तो चुकीचं ठरेल। माहितीनुसार शिंदे गट 12 खात्यांसाठी आग्रही आहे, ज्यामध्ये सर्वाधिक भर गृह, महसूल, नगरविकास आणि PWD साठी आहे। याशिवाय विधान परिषदेचं सभापतीपद आणि इतर 8 खात्यांची मागणी शिंदे गटाकडून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 12 ऐवजी शिंदेंना 9 मंत्रिपद ऑफर केले जात असल्याची एक संभाव्य यादी सध्या समोर आली आहे, ज्यामध्ये नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, उद्योग, उच्च शिक्षण, सामाजिक न्याय, उत्पादन शुल्क, PWD आणि रोजगार हमी या खात्यांचा समावेश आहे। तर गृह, महसूल आणि OBC मंत्रालय भाजप स्वतःकडेच ठेवण्यावर ठाम आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी देखील अर्थ, महसूल, उपमुख्यमंत्रीपद, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालकल्याण, वैद्यकीय शिक्षण, कृषी, क्रीडा या खात्यांसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे। मात्र ज्या प्रकारे मागण्यांचा पाठपुरावा शिंदेंच्या शिवसेनेकडून होतोय त्या प्रमाणामध्ये मंत्रिपदाच्या दाव्यांवर अजित पवारांची राष्ट्रवादी काहीशी मवाळ आहे। एकनाथ शिंदेंनी सुद्धा तुमचा पक्ष गृहमंत्री पदावर अडून बसला आहे का किंवा श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील का या प्रश्नांना नकार न देता चर्चा सुरू असल्याचं उत्तर दिलंय। सर, तुमच्या गटाला गृहमंत्रीपद पाहिजे, विधान परिषदेचं सभापती पद पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेचे हे प्रेशर पॉलिटिक्स आहे असं बोललं जात आहे। गृह खातं आपल्याला पाहिजे। याच्या बाबतीत चर्चा होईल आता। चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेली आहे त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? नाही बघा, चर्चा अजून सुरू आहे। चर्चा खूप, आता तुम्हीच चर्चा करत होता, तुमच्या चर्चा खूप जास्ती असते। या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार। खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना। खातं मागणं हे काम आहे। शेवटी 3 जण आहे, त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल, पण मागूच नाही असं कोणी सांगितलंय? मागितल्यानंतर नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल। जसं 2022ला भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री करून उपमुख्यमंत्री पद आणि गृह खातं स्वतःकडेच ठेवलं होतं, त्याचप्रमाणे आता भाजपनं मुख्यमंत्री पद घेऊन उपमुख्यमंत्री पद आणि गृह खातं आम्हाला द्यावं हा शिंदेंच्या नेत्यांचा तर्क आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी सूत्रांची माहिती आहे, मात्र अद्याप नेत्यांकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही। तुर्तास महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा पेच सुटला, मात्र आता गृहमंत्रीपद आणि इतर खात्यांवर पेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल त्या टायमाला जर यदा कदाचित जर ते भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं हे आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे।
खाते वाटपाच्या किंवा अशा प्रकारच्या चर्चा या माध्यमांसमोर येऊन बोलून होत नसतात, तर चार भिंतीमध्ये तिन्ही पक्ष आणि आमचे वरिष्ठ नेतृत्व जे आहे दिल्लीतलं ते बसून ठरवत असतं आणि मला वाटतं त्यांच्या मार्गदर्शनानुसार आदेशानुसारच या ठिकाणी जे काही निर्णय असतात ते होत असतात. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.